लोकसभा निवडणुकीतले जे ट्रेंड्स आहेत ना, ते काही-काही ठिकाणी डिबंक होत आहेत. म्हणजे ते कंटिन्यूड नाही चालत आहेत. म्हणजे आता बघा कर्जतमध्ये, उरणमध्ये म्हणजे कर्जतमध्ये शिवसेना गटाचे महेंद्र थोरवे आमदार होते. ते परत उभे आहेत. उरणमध्ये भाजपचे बालाजी आमदार आहेत. महेश गोगावले महाडमध्ये आहेत. पण इथे कर्जत आणि उरण जे आहे ना, ते सगळं आता डेव्हलपमेंटल एरिया आहे. म्हणजे आता हा फार मोठा विकासाचा पट्टा होणार आहे इथे. आणि त्याच्यामुळे असं झालं ना, की ह्या दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि भाजपला निवडून येण्यामध्ये फारशी काही अडचण नाही आहे. तर जिथे-जिथे पुढचे 5 वर्षाचे प्रोजेक्टेड आहेत ना, म्हणजे कनेक्टिव्हिटी, कॉरिडॉर्स, तर तिथे-तिथे काय होतं, की त्या ज्या लॉबीज आहेत, त्या लॉबीज आणि तिथले स्थानिक सपोर्ट्स याच्यामुळे ते आमदार निवडून येत आहेत. तर डायनामिक्स त्याचा बिझनेस डायनामिक्स आहे आणि पॉलिटिकल बिझनेस डायनामिक्स आहे. तर धोरण आणि ह्याच्यात काही प्रॉब्लेम